नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मनोरमांचे आर्थिक संबंध ठेवणाऱ्या भाजप नेत्यांच्या अडचणीत वाढ. पत्नीच्या अटकेनंतर शिक्षण संस्थेची 3 यंत्रणांकडून होणार चौकशी. भोंदू मनोहर भोसलेशी आर्थिक हितसंबंध उघड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माया झोळ यांना अटक केली असून रामदास झोळ अद्याप फरारी आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध आणि विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान दत्तकला शिक्षण संस्थेची धर्मादाय आयुक्त शिक्षण आणि प्राप्तिकरण आयकर विभाग या 3ही यंत्रणांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. मनोहर भोसले आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. मनोहर भोसले यांच्याकडून मिळालेल्या कथित पैशाची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावल्याचे आणि तपासादरम्यान संस्थेच्या कामकाजातील विविध बाबींमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त शिक्षण विभाग आणि प्राप्तिकर विभाग या 3ही स्तरावरील चौकशींमुळे संस्थेच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.